भेटीची आतुरता, ओढ यामुळे आमच्या छोट्या छोट्या सख्या पंढरपुरात पोहोचल्या सुद्धा. वारी म्हणजे परस्परांची गाठभेट, सहवास, नामस्मरण, कीर्तन, भजन यात गुंग होणे. हा सर्व मेळा विठूच्या गजरात बेहोश झाला होता. जणू गरुडावर आरूढ झालेल्या या सावळ्या राजाला बघण्यासाठी वैष्णवांचे भान हरपून गेले होते. रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली, ही बरेच तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली. युगे युगे विगे भरी शोभे करत छटावरी, कल्लावरी आला माझा कानला कैवारी, सावळा राजा गजरा झाला. हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली. रसिक श्रोते हो, आपल्या ध्यानात आलंच असेल म्हणजे पंढरीची वारी. आपल्या आराध्याशी ऐक्य भाव साधणे एवढ्या एकाच उद्देशाने दिवस रात्र चालणाऱ्या या मेळ्यात चंद्रभागेच्या वाळवंटात गहिवरणारे हे वारकरी आपल्या माऊलीची आर्ततेने वाट बघत असतात. संतांच्या या मेळ्यात पंढरीचा लेकूरवाळा विठ्ठल माऊली बनला. भक्त पंढरपुरात जाऊन नाचतो, गातो आणि आपल्या माऊलीला आर्ततेने साद घालतो. बघा तर, तुम्हाला सुद्धा ही साद ऐकू येते आहे ना?